तर भारताला महादशा सुरू आहे मंगळ ग्रहाची. हम्म, मंगळ हा सेनापती, वर्ष हे रवीचं. हम्म, त्यामुळे भारतासाठी सकारात्मक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारत प्रगती करणार, भारत जागतिक महासत्ता म्हणून येणार. हम्म, अर्थात एका दिवसात येणार नाही, पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षात टप्प्याटप्प्याने भारताची प्रगती वाढत जाणार. ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 19 आहे आणि 28 आहे, या सगळ्यांचा मूलांक 1 असतो. मग या सगळ्यांना सारखं राहील का? त्यामुळे राहू प्रधान व्यक्तींना 2026 हे प्रचंड विरोधाभासाचं वर्ष आहे. एक तर ते 10 पट प्रगती करतील ओके. किंवा 10 पट त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी हा पैसा देणारा ग्रह आहे. का बरं? कारण आपण 8 अंक लिहायला जातो नाही. कसा लिहिता? एकदा तो सुरू झाला की गोल गोल, पण तो थांबत नाही, सतत फिरत राहतो. हो. कारण की तो सतत परिश्रम करत राहतो. नमस्कार मंडळी, यथार्थ टॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट आपण भविष्यवाणी 2026 वर करणार आहोत. तर भविष्यवाणी नंबर्सच्या द्वारे आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये कुठले कुठले स्ट्रगल्स येणार आहेत, कुठले कुठले चॅलेंजेस येणार आहेत. त्या सर्व बाबतीत आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आजचे जे आपले मुख्य गेस्ट ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपला लास्ट पॉडकास्ट राहूचं ट्रान्झिट, त्यांचे सगळे सर्व प्रिडिक्शन सगळे खरे झालेले आहेत. त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं पूर येणार आहेत, युद्ध होणार आहेत, जन आंदोलन होणार आहे, ते सगळं खरं झालेलं आहे. मला खूप असे जाणून घ्यायची इच्छा आहे की त्यांच्याकडनं की 2026 ची भविष्यवाणी काय होणार आपल्या सगळ्यांसाठी. तर माझ्यासोबत हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. नमस्कार मॅम. नमस्कार. यथार्थ टॉकच्या या सेटवर 3ऱ्यांदा मी आले आणि ते मला खूप आवडतंय. तुमचं टीम, तुमचं कार्य हे खूपच छान आहे. मागच्या वेळी आपण राहू परिवर्तनावर बोललो, त्यानंतर गुरु परिवर्तनावर बोललो. खरं तर निगेटिव्ह भविष्यवाणी ही सहसा आपल्याकडनं नसते, पण 2025 हे वर्ष आपल्याला दिसत होतं आणि त्या पद्धतीने घटना घडत गेल्या. युद्धजन्य परिस्थिती आपण पाहिली. ज्या घटना अनेक वर्षात आपण कधीच बघितल्या नव्हत्या, त्या 2025 मध्ये बघितल्या. बरोबर. 2025 आलं केव्हा, गेलं केव्हा कळलं देखील नाही. अतिशय वेगात आलं, कारण ते वर्ष मंगळाचं होतं. मंगळ हा सेनापती आहे, अग्रेसिव्ह आहे, धडाडीचा आहे आणि त्या वेगात तो आला. आणि आता नोव्हेंबर महिना सुरू आहे. बरोबर. आपल्याला वाटतं आत्ताच वर्ष सुरू झालंय, पण तो संपायला आलाय. कारण मंगळला स्वतःला वेग आहे. त्याचा अनुभव आपण 2025 मध्ये घेतला. भारताची जर आपण कुंडली पाहिली तर भारताला सुद्धा मंगळाची महादशा सुरू होईल ही आपली मागच्या एपिसोडमध्ये चर्चा झाली बरोबर. आणि आता ती सुरू झालेली आहे. मंगळाची महादशा लागल्यावर भारताची ग्रहस्थिती पूर्ण पालटली. आपण ते बोललो होतो की भारत आता सगळ्या गोष्टींचे बदले घेणार. भारताची भूमिका बदलली आहे. टेक्निकली भारत आता अग्रेसिव्ह जाणार, नवनवीन संशोधन करणार, इंजिनिअरिंगमध्ये यश गाठणार, सोशल मीडियावर यश गाठणार, अशा अनेक आघाड्यांवर भारत आता प्रचंड प्रगती करणार आहे. हे जरी खरं असलं तर 2026 हे वर्ष रवी ग्रहाच्या अखत्यारीत येतं. बरोबर. रवी म्हणजे राजा. 2026 जर तुम्ही पाहिलं तर 2 + 0 + 2 + 6 म्हणजे किती झालेत? 10. 10 म्हणजे 1 + 0, त्याला 1 अंकी केलं की तो येतं रवी. तर रवी हा राजा आहे. नेतृत्वाचा गुण त्याच्यात आहे. रवी प्रधान व्यक्ती या अग्रेसिव्ह असतात, ऍक्टिव्ह असतात, राजा असतात, कर्तृत्ववान असतात, धैर्यवान असतात, देणाऱ्या असतात. रवी हा सतत देत असतो, प्रकाश देतो. रवी कधीतरी आपल्याकडनं 4 किरणांची अपेक्षा करतो का? रवी हा दोन्ही हातांनी देतो, कारण तो दाता आहे, तो पिताकारक आहे. तर हे सगळं दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण रवीमध्ये आहे. या ग्रहाचं हे वर्ष आहे 2026. मग 2026 रवीच्या अखत्यारीत येतं आणि त्याच्या सोबतीला आहेत 2 म्हणजे चंद्र. हो. त्याच्यानंतर येतो 0. 0 एक व्यापक अर्थाने इथे येतो, कारण तो 2 आणि 2च्या मध्ये येणारा 0 आहे. व्यापक म्हणजे? व्यापक म्हणजे खूप भव्य स्वरूपात, म्हणजे
10 पट त्या परिणामाची तीव्रता वाढते. ओके. मग शुभ असेल तर शुभ तीव्रता 10 पट वाढेल, अशुभ असेल तर अशुभ तीव्रता 10 पट वाढेल. ओके. कारण तो ब्रह्म अंक दिसतो, कारण तो 2-2च्या मध्ये आलेला 0 आहे आणि 6 हा जो अंक आहे शुक्राचं शुक्रचा आहे. प्रतिनिधित्व करतं. आणि काय होतं ना, आपण वर्ष बोलताना कधीतरी 26 असं म्हणतो. हो. मग 2+6 म्हणजे 8 म्हणजे शनी. हो. तर या वर्षावर 2026 या वर्षावर रवीचं प्रभुत्व असेल आणि या रवीला सहकार्य करणारे ग्रह असतील ते म्हणजे चंद्र, शुक्र आणि शनी. ओके. हा. हा, मग आता हे ग्रह कोणत्या पद्धतीने कार्य करतील, आपल्या सगळ्यांवर नेमका काय प्रभाव होईल, कोणत्या मुलांकाच्या व्यक्तीला कसे प्रतिसाद मिळतील. आता मुलांक म्हणजे काय, हो. तर तुमची जन्मतारीख सगळ्यांना माहिती असते, आपली डेट ऑफ बर्थ. तर त्या तारखेचं एक अंकी म्हणजे एखाद्याची तारीख असेल 26, हो. 2+6 12, 2+1 3 हा झाला तुमचा मुलांक. हो. मग मुलांक नंतर महत्वपूर्ण अंक ठरतो तो म्हणजे भाग्यांक. मग तुमची इथे पूर्ण जन्मतारीख घ्यायची, म्हणजे जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष. बरोबर. तर यांची जेव्हा आपण एकत्रीकरण करतो, आता तुम्ही उदाहरणासाठी एखादी जन्मतारीख सांगा पूर्ण. 28/8/1998. ओके. 28 म्हणजे 2+8 10, हो. अधिक 8 म्हणजे 18, अधिक 19 म्हणजे 28 हो. आणि शेवटी काय म्हणाला, 1998. 28 अधिक 9 37 आणि 8 म्हणजे 45. हो. मग या 45चं 4 अधिक 5 म्हणजे 9. 9. तर 9 हा झाला भाग्यांक. हो. म्हणजे ही जी तुम्ही तारीख सांगितली खूप छान तारीख आहे, ज्यांची कुणाची असेल. माझी स्वतःची. अच्छा, मग मी याचं प्रिडिक्शन सांगते, तुम्ही हो की नाही सांगा. बर बर. कसं होतं ना की 10 तुमचं मुलांक आहे. एक मुलांक आहे. हा. हो. आणि 9 भाग्यांक आहे. हो. म्हणजे सूर्यापासून मंगळापर्यंत कोणत्याही गोष्टीला ब्रॉड व्ह्यूने पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे. हो. सूर्य हा राजा आहे, मंगळ हा सेनापती आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करायला उभे राहतात तर राजाला सहकार्य करायला सेनापती कायमच उभा असतो. अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये भाग्य तुम्हाला साथ देऊन जात. हो. बरोबर. हे कायमस्वरूपी. हो. मग हे झालं मुलांक, भाग्यांक. पण कायमस्वरूपीमध्ये अजून एक तिसरा विभाग येतो की जो आपण काळ निवडतो, त्याला म्हणतो वर्षांक. म्हणजे कसं होतं ना, वर्ष बदललं की भाग्य बदलतं. हो. हो. म्हणून त्या वर्षाचा जो प्रभाव येतो तो आपण वर्षांकावरून पाहतो. ओके. आणि कसं होतं, एखादा समजा 10 वर्षाचा मुलगा हा. प्रचंड यशस्वी होईल असं जेव्हा आपण म्हणतो तर तो शाळेत यशस्वी होईल. हा. आणि एखादा 35 वर्षाचा मनुष्य जेव्हा यशस्वी होईल तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. बरोबर. तर वय हा महत्वाचा विभाग येतो. ओके. आणि म्हणून वर्षांक काढत असताना आपण वय बघतो. आता तुमचं पूर्ण झालेलं वय किती? आता माझं 27 आहे. 27. त्याला एक अंकी करा. 9. 9 म्हणजे हे वर्ष तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलला 4 पट प्रसिद्धी देईल. आणि पुढच्या वर्षी मी परत 28चं होईल, मग तिथे 1 होईल. तिथे 1 होईल, तेव्हा राजाचं वर्ष होईल. हो. म्हणजे येणारी 2 वर्ष तुम्हाला गोल्डनच आहेत. ओके. पण आता तुमचं 26च विचार करू आपण. ओके. 2026 हे तुमच्यासाठी प्रचंड यशाचे आहे. त्यातल्या त्यात आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे पहिले 3 आठवडे, जानेवारीचे नंतरचे 2 आठवडे, हे जे 5 आठवडे आहे, याच्यात तुम्ही जेवढे पॉडकास्ट घ्याल त्या सगळ्या पॉडकास्ट तुमचे यापूर्वी कधी नव्हे एवढी प्रगती गाठतील. ओके. 2026 वर्ष तर तुमचं आहेच. हो. हो. त्यातल्या त्यात हा काळ, याच्या नंतरचा काळ येईल तुम्हाला चांगला, तो 2 जून नंतर येईल. 2 जून स्पेसिफिक असं का बरं? ग्रहांचे बदल, जसं आता मी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी सांगितलं, त्या काळात मंगळ उच्चीचा होणार आहे. ओके. एक मुलांक असेल तर मग, आणि तुमचा 9 भाग्यांक आहे. हो. मग भाग्यांचा जेव्हा स्वामी उच्चीचा होईल तो शुभ प्रभाव देईल. ओके. 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 तर कसं असतं ना, आपण जेव्हा अंकशास्त्राचा अभ्यास करतो तर वैदिक ज्योतिष हे त्याच्याशी रिलेटेड असतं. कारण
कोणतंही शास्त्र याची सुरुवात वैदिक ज्योतिषमधून जाते. हम्म. पण होतं काय की प्रत्येकाला राशी माहिती नसते, हो परंतु जन्मतारीख सगळ्यांना माहिती असते. हो तेवढं आहे. आणि प्रत्येकाला इच्छा असते की माझ्यासाठी काय. हम्म. आणि जेवढं वैदिक मधून आपण भविष्य कथन उत्तम करू शकतो तेवढंच मूलांकावरून, भाग्यांकावरून, वर्षांकावरून, अंकशास्त्रातून आपण करू शकतो. हो बरोबर. हा, आणि म्हणून आज आपण आता तुमच्या बाबतीत आपण जेवढे वाक्य बोललो, हो हो भूतकाळातलेही बोललो, हो 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 कारण की अंकशास्त्र अत्यंत प्रबळ आहे. किंबहुना आपल्या ऋषीमुनींना नमस्कार करावा असा वाटतो. त्यांनी जे शास्त्र निर्माण केलं ते शास्त्र, त्या शास्त्रातून निर्माण होणार झालेली इतर शास्त्र, मग ते केपी असेल, वैदिक असेल, आपलं जे जे पद्धती असेल, अंकशास्त्र असेल, सर्व शास्त्र हे शेवटी एकाच निष्कर्षावर पोहोचतात. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमचं भविष्य पाहिलं तर तुम्हाला एकच निकष येईल. ओके. हा, म्हणजे ही या शास्त्राची ताकद आहे. आणि म्हणून मी म्हणते ऋषीमुनींना नमस्कार करावा असं वाटतं. त्यांनी हे सगळं 10,000 वर्षापूर्वी आपल्या सुखासाठी, मानवी आयुष्य सुखद व्हावं, समृद्ध व्हावं यासाठी शोधून ठेवलं. बरोबर. आणि त्याचा आपण आज लाभ घेतोय. तर आज आपण अंकशास्त्र विषयावर बोलणार आहोत. मग हा आपण प्रेक्षकांना म्हणजे मुलांच्या हिशोबाने तुम्ही प्रिडिक्शन करणार का, म्हणजे सगळं कॉम्बिनेशन? तुमचा प्रश्न अगदी छान आहे. प्रेक्षकांनी कसं बघावं? बरोबर तेच. हा, तर होतं काय ना की समजा तुमचा मुलांक जो आहे तो तुम्ही बघायला हवा. मुलांकातून तुमच्या व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव हे लक्षात येतं. भाग्यांकावरून भाग्य तुम्हाला किती साथ देतं, कोणत्या बाबतीत देतं, कोणत्या दिशेला नेतं हे कळतं. आणि वर्षांकावरून या वर्षी काय घडणार आहे ते घडतं. ओके. मग आता ज्यांचं मुलांक 1 असेल त्यांनी मुलांक 1चं भविष्य बघताना स्वतःचं व्यक्तिमत्व या दृष्टीने बघावं, जसं तुम्ही बघावं. बरोबर. भाग्यांक बघत असताना तुम्ही 9 अंक बघावा, म्हणजे त्यातून तुम्हाला 2026 मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते ओ कळेल. हो हो ओके. आणि 2026 हे वर्ष म्हणून वर्षांक बघावं. तर प्रत्येक प्रेक्षकाने त्याचे 3 अंक, त्याचं तिन्ही अंकांचं भविष्य सुसूत्रीकरण करून स्वतःचं भविष्य वैयक्तिक ठरवावं. कारण बरोबर. प्रत्येकाचं वैयक्तिक भविष्य वेगळं असतं. हो. आपण काही 9 भागांमध्ये सगळ्यांना विभागू शकत नाही. तर तुम्ही जर या 3 गोष्टींचं एकत्रितकरण केलं तर तुम्ही थेट तुमच्या भविष्यापर्यंत पोहोचू शकता. नक्कीच नक्कीच. आणि मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांक, भाग्यांक आणि वार्षिक इयरचं नोट डाऊन करून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ बघा. होय, सगळ्यांनी वही पेन घेऊन बसा. तिथे सगळ्यात अगोदर तुमचा मुलांक, जन्मतारीख लिहा, डेट ऑफ बर्थ, त्यावरून तुमचा मुलांक लिहा, भाग्यांक लिहा आणि मग वर्षांक लिहा. मग तुमचंच असं लिहाल का? तर नाही, तुमच्या जोडीदाराचं लिहा, तुमच्या मुलांचं लिहा, तुमच्या मित्रांचं लिहा. बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीचं नेमका स्वभाव काय आहे, त्यांचं भाग्य कसं आहे हे सगळं लक्षात येईल. तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील 4-5 जणांच्या पत्रिका किंवा डेट ऑफ बर्थ, आता तुम्हाला पत्रिका घेण्याचं कारणच नाही. बरोबर. डेट ऑफ बर्थ तर सगळ्यांना सहसा माहीतच असते. तेवढी लिहा आणि हा एपिसोड बघायला सुरुवात करा. म्हणजे त्यातून तुम्हाला उत्तमरित्या सगळ्यांचं भविष्य कळू शकेल. नक्कीच नक्कीच. मॅम, मुलांक व जाण्या अगोदर मला आपल्या भारताची जी न्यूमरॉलॉजी टोटल आहे किंवा भारताला कसं जाईल 2026 या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? कसं होतं ना की नकारात्मक गोष्टी बोलणं हे आपल्याला फारसं आवडत नाही, किंवा आपल्या चॅनलवर ते तुम्हाला दिसलंही नसेल. परंतु 2025 हे कठीण होतं. ते सेनापतीचं वर्ष होतं. 2026 हे त्याहून अधिक कठीण वर्ष आहे. ओ. अनेक संघर्ष आहेत. 3ऱ्या महायुद्धाच्या दारावर आपण उभे आहोत. नैसर्गिक आपत्ती 2025 मध्ये आपण ज्या पाहिल्या त्या यापूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. एवढ्या भयंकर नैसर्गिक आपत्ती आपण पाहिल्या, कारण की जलतत्व बिघडलेलं आहे. 2026 मध्ये सुद्धा ते बिघडले आहे. अपघात पाहिले, वायुतत्व यापूर्वी कधी बिघडला नव्हता, एवढं 2025 मध्ये बिघडला. आणि तोच प्रभाव 2026 मध्ये येतोय. किंबहुना 2026 मध्ये अग्नितत्व देखील अधिक विपरीत जात आहे. त्यामुळे मोठे अपघाताची शक्यता, 3ऱ्या महायुद्धाची शक्यता,
म्हणजे यापूर्वी काय व्हायचं ना, की दोन राष्ट्र जेव्हा संघर्ष तर कायम असतोच, परंतु शेवटी कुठेतरी युद्ध होऊ नये ही मानसिकता होती. तर आता ती मानसिकता तयार होणार नाही. किंबहुना तिसऱ्या महायुद्धाकडे आपण खूप वेगात चाललोय. हो. 8 वर्ष हे जे चे अतिचार गतीचे आहे, तर या काळात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती हळूहळू बिकट होत जाते. हम्म. आणि म्हणून 2025 पेक्षा 2026 हे कठीण आहे. भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारताला महादशा सुरू आहे मंगळ ग्रहाची. हम्म. मंगळ हा सेनापती, वर्ष हे रवीचं. हम्म. त्यामुळे भारतासाठी सकारात्मक आहे. हो. दोन गोष्टी, यापूर्वी भारत ज्या गोष्टी सहन करत होता, मागे देखील मागच्याही मला वाटतं एपिसोड मध्ये आपली ही चर्चा झाली, हो. हो. तो पार्ट आता भारताचा बदलेल. हम्म. भारत म्हणेल इनफ, आणि ते सुरू झालेलं आहे. आणि भारत सहन करणार नाही, कुणावर अन्यायही करणार नाही. तिसऱ्या महायुद्धात भारताचा पहिला प्रयत्न असेल की उशिरात उशिरा सहभागी व्हावं, हम्म. परंतु पर्याय नसेल तेव्हा सहभाग देखील द्यावाच लागेल. हो. आणि युद्ध म्हटलं तर युद्धाचा एक सामूहिक नकारात्मक स्थिती येते. लगेचच होईल का? तसं नाही. हम्म. पण हे जे एकूण 8 वर्ष आहे गुरुच्या अतिचार गतीचे, ह्या 8 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने अमेरिकेचा डाऊनफॉल येईल. ओके. भारत प्रगती करेल. हम्म. युद्धजन्य परिस्थिती तीव्र होईल. अनेक देश युद्धात सहभागी होतील. अनेक वेळा आपल्याला कळणार नाही कोणता देश कोणत्या बाजूने आहे. आज आपण खुशीत आहोत की चीन आपल्या बाजूने आहे, हो. पण भारताची पत्रिका पाहिली आणि शेजारी राष्ट्राच्या भूमिका पाहिल्या तर आपण चीनवर खूप विश्वास करावा असं आपल्या भारताची पत्रिका नाही दाखवत आहे. ओके. तर ह्या सगळ्या संघर्षातून वाटचाल करत सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारत प्रगती करणार. भारत जागतिक महासत्ता म्हणून येणार. अर्थात एका दिवसात येणार नाही, पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षात टप्प्याटप्प्याने भारताची प्रगती वाढत जाणार. विशेषतः टेक्निकल सेक्टरमध्ये भारत उंची गाठणार आहे. भारताची स्वतःची प्रगती ही जबरदस्त असेल. भारताची यंग जनरेशन भारताकडे परत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारत एक महासत्ता म्हणून पुढे येईल. त्याला वेळ लागेल. इतर सगळ्या देशांच्या तुलनेत भारताची प्रगती अधिक असेल, हे मात्र खरं. मॅम, मुलांक 1 वर येऊया आपण आता. म्हणजे त्यांचं मुलांक 1 आहे, त्यांच्या बाबतीत काय बोलाल तुम्ही 2026 साठी? बघा, वर्ष रवीचं, हो. मुलांक 1 वाल्यांचंच वर्ष आहे. मुळात ज्यांचा मुलांक 1 असतो असे व्यक्ती अत्यंत प्रभावी असतात. 4 लोकांमध्ये उठून दिसतात. दातृत्व असतं, कर्तृत्व असतं. हे लोक सतत नेतृत्व घेऊन वावरत असतात. त्यामुळे यांची प्रगती 2026 मध्ये अत्यंत सकारात्मक आहे, कारण की वर्ष यांचं आहे. 2 म्हणजे चंद्राचं सुद्धा यांना सहकार्य असेल, शुक्राचं सहकार्य असेल, शनीचं सहकार्य असेल. त्यामुळे 1 मुलांकासाठी हे वर्ष अत्यंत महत्वपूर्ण आहे. या वर्षात तुमचं कर्तृत्व वेग घेईल, नवनवीन कार्य कराल. विशेषतः जर 1 मुलांकाची व्यक्ती मीडिया सेक्टरमध्ये असेल तर तिचं यश खूप मोठं होईल. इंजिनियर असतील, डॉक्टर असतील तर त्यांना प्रचंड यश मिळेल. किंबहुना व्यापारी वर्ग असेल की ज्यांचा 1 मुलांक आहे, त्यांना सुद्धा हे वर्ष यशाचं आहे. मग 1 मुलांक कुणाकुणाचा असतो? तर ज्यांची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 19 आहे आणि 28 आहे, या सगळ्यांचा मुलांक 1 असतो. मग या सगळ्यांना सारखं राहील का? हो. तसं होत नाही. तिथं पण डिफर करतं. तिथे डिफर करतं. आपण कधी कधी असं फक्त सामूहिक म्हणून 1 मुलांक म्हणतो, पण या 1 मुलांकातले हे 4 उपविभाग आहे आणि त्या चौघांमध्ये मोठा फरक पडतो. कारण जेव्हा एखाद्याची जन्मतारीख 1 असते तेव्हा तो शुद्ध 1 असतो, म्हणजे शुद्ध रवीचे सगळे गुण त्याच्यात आलेले असतात. बरोबर. मात्र जेव्हा हा अंक 10 होतो तेव्हा 1च्या पुढे 0 येतं आणि म्हणून त्या 1चा अर्थ बदलतो. मग ही व्यक्ती थोडी इमोशनल होऊन जाते. ओके. शुद्ध 1ची व्यक्ती जेवढी प्रबळ असेल तेवढी 10 अंकाची नसते. ती थोडीशी इमोशनल होऊन जाते, थोडीशी विचारात पडते, कधी कधी नेतृत्वात सेकंड पाऊल घेते. म्हणजे 1 अंक असेल तर अगदी पुढे असेल, 10 असेल
तर थोडस माघार हा पण विचारपूर्वक कार्य करणारे होते. मग जर 19 तारखेला जन्म असेल तर इथे काय होतं ना, 1 आणि नऊ. आणि 9 ही तारीख अत्यंत प्रबळ ठरते कर्तृत्वाच्या दृष्टीने. हे लोक प्रचंड कर्तृत्ववान असतात, कारण राजा पण आणि सेनापती पण. मग हे युद्ध लढाई जिंकणार, मीच जिंकणार, पण मग त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. आता ते 109चं जसं तुम्ही बोलताय तसं खरंच होतंय माझ्यासोबत. कारण कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ द्यावा लागतो. हो आणि यांच्या मनात विचारांमध्ये एकच असतं, मी लढणार, मी जिंकणार. हो मग असं मी लढणार आणि मी जिंकणारची व्यक्ती कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. मग चौथा अंक येतो 28. मग इथे कोण येतं? चंद्र, शनी शनी आणि रवी. रवी. मग आता इथे थोडा विरोधाभास येतो, कारण शनी आणि रवी म्हणजे मुळात आदर्श शत्रू. हो की 2 म्हणजे चंद्र आणि 8 म्हणजे शनी. शनी म्हणजे अखंड परिश्रम, आणि शनी आणि रवी यांच्यात शत्रुत्व आहे. त्यामुळे हे लोक थोडे इमोशनल असतात, थोडे परिश्रमी असतात, आणि मग पर्यायाने नेतृत्वाचा स्वभाव त्यांच्यात असतोच, कारण एक मुलांक आहे. हो मग असे हे 4 विभाग पडतात. मग यांना 2026 कसं जाईल? तर प्रत्येकाला रवी ग्रहाचं सहकार्य प्राप्त होईल. प्रत्येकाला असं वाटेल, मी इतरांसाठी काय करू? मग माझी आई असेल, कुटुंब असेल, मित्र असतील, नातेवाईक असतील, सर्वांसाठी मी काहीतरी करावं, ही भावना या मुलांकामध्ये तीव्रतेने येईल. आणि तुम्ही स्वतःचा आणि स्वतःसोबतच्या इतरांचा देखील विकास कराल. त्यामुळे 2026 हा वर्ष मुलांक 1 साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग तुमचा भाग्यांक 1 असेल तर तुमच्यासाठी अजून अधिक महत्वपूर्ण होईल. आता तुम्ही सगळे शिकलाच आहात की भाग्यांक कसा काढावा. हो तर ज्यांचा भाग्यांक 2026 मध्ये 1 आहे, त्यांना भाग्य विशेष सहकार्य करेल. तुम्ही स्वप्न पहा, रविदेव म्हणतील तथास्तु. ओ एवढं भाग्य तुम्हाला सहकार्य करेल. त्याच्यानंतर ज्यांचा वर्षांक 1 आहे, त्यांना सुद्धा रवीचं तेवढंच सहकार्य मिळेल, कारण हे वर्ष त्यांचं सुद्धा ठरतं. त्यामुळे ज्यांचं मूलांक, भाग्यांक किंवा वर्षांक या 3 पैकी एक कोणतंही एक येत असेल, त्यांच्यासाठी 2026 हे प्रगतीचं, यशाचं आहे. त्याचा पूर्ण लाभ घ्यावा. आणि कितीही चांगले ग्रह असले, कितीही चांगले अंक असले, तरी आपण सुद्धा काहीतरी देणं लागतो. आणि आपण जेव्हा ते देतो, साधना करतो, तेव्हा ईश्वर आपल्याला 4 पट देतं. तर सर्व मुलांक 1 असलेल्या व्यक्तीने सूर्याला अर्घ्य द्यावं. रोज सकाळी अंघोळ झाली की तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं. अर्घ्य कसं द्यावं याची रीतसर शास्त्रशुद्ध पद्धत आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ दिलेलाच आहे. ओके ओके तर सूर्याला अर्घ्य देणं हे मुलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ओके 10 आहे, त्याच्यानंतर 28 आहे आणि 19 आहे. हा तर या चौघांनी सूर्याला अर्घ्य द्यावं. ज्यांचा वर्षांक 1 आहे त्यांनी आणि भाग्यांक 1 आहे त्यांनी. त्याचा तुम्हाला अत्यंत लाभ होईल. आणि एरवी आपण व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो उपाय, पण आज मी मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा असं वाटेल की उपाय सांगणं आवश्यक आहे, तेव्हा तेव्हा उपाय सांगणार आहे. कारण 2026 या वर्षात आपण, आपला देश, आपला समाज एक संघर्ष करतोय. या संघर्षातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उपाय मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदीच अगदीच आम्हाला तेच हवंय जास्त करून. ओके मुलांक 2 वरती येऊया. हो, मुलांक 2 चंद्राचं अंक, राजकारणात, समाजकारणात नेहमी आघाडी घेणारा अंक म्हणजे 2. अनेक नेते, राजकीय नेते, इतिहासातले, वर्तमानातले, आपण आता नावं देण्यात अर्थ नाही, तर खूप मोठी यादी आहे की ज्यांचे मुलांक 2 असतात. का? कारण यांच्यात संवेदनशीलता असते, इतरांचं दुःख समजून घेण्याची कला ज्यांच्यात असते, असेच लोक समाजकारणात, राजकारणात पुढे जाऊ शकतात. तो गुण यांच्यात नैसर्गिक आहे. 2 हा मातृत्वाचा अंक आहे. वाहते पदार्थ आपण 2 अंकावरून पाहतो. निसर्ग कुंडलीच्या कर्क राशीचं प्रतिनिधित्व 2 अंक करतं. चंद्र कसा आहे? चंद्र 15 दिवस मोठा होईल, 15 दिवस लहान होईल. म्हणजे हे अस्थिर असतात. कधी मानसिक संतुलन त्यांच्या
आपल्या बहिणाबाई सांगून गेल्या आहेत, हम्म, हम्म. मन वढाय वढाय. कधी ते जमिनीवर असतं, कधी आभाळात पोचतं. हम्म, हम्म. तसं ते मन, त्याचं कारकत्व हे 2 अंक दाखवतो. म्हणजे अत्यंत कोणताही प्रश्न संवेदनशीलतेने प्रश्नांकडे पाहणं, समजून घेणं, हे सगळं कौशल्य तुमच्याकडे आहे. आणि 1 अंकाचा स्वामी रवी म्हणजे राजा, 2 अंकाचा स्वामी चंद्र म्हणजे राणी. त्यामुळे राजा आणि राणी यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे. राणीच्या संवेदनशीलतेला राजा सहकार्य करेल. आता घरात समजा नवरा बायको असले, बायकोने काही सांगितलं पाहुणेत, तर नवरा म्हणतो ठीक आहे, ठीक आहे, मी सहकार्य करतो. हो, म्हणजे हे झाली राणी आणि राजा. हो, तर या राणीला कायमस्वरूपी सहकार्य राजाचं आहेच. हो, तिथं तर आहेच. त्यामुळे ते 2026 मध्ये असेल. आणि 2026 मध्ये 2 अंक 2 वेळा येतोय. त्यामुळे 2 अंकासाठी, मुलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ तुमच्या इच्छापूर्तीचा आहे. तुमच्या भावना प्रगल्भ होतील. भावनेत वाहत जाऊ नका. आता यांना उपाय म्हणून आपण सांगू, की भावनेत वाहत जाऊ नका. भावना चांगल्या असतात, परंतु योग्य वेळी बुद्धीने निर्णय घ्या, योग्य वेळी भावनेने निर्णय घ्या. यांच्यासाठी उपाय जर आपण विचार केला, तर चंद्र हा पाण्याचं कारकत्व आहे. त्यांनी जर आचमन केलं सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी, पण सकाळी सर्वोत्तम. सकाळी आपण जेवढे साधना करतो ते आपल्याला सकारात्मक ठरते. आचमन करणं हे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब आहे, असं विज्ञानाने आता सिद्ध केलंय. कारण आचमनमध्ये काय होतं ना, पाणी अत्यंत शांतपणे जातं. पाण्यात ग्रहणशक्ती असते. म्हणजे आपण एखादा मंत्र म्हटला की पाणी ते ॲब्सॉर्ब करतं. आणि ते आपण जेव्हा आचमन करतो तेव्हा त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव मिळतात. तुमचं मन प्रगल्भ होतं, बुद्धी प्रगल्भ होते. प्रश्न कितीही कठीण आला तर शांतपणे सामोरे जाण्याचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण होतं. आणि ही जी अतिसंवेदनशील रास आहे, ती भावनाशील असणं चांगलंच आहे. भावनेने तुम्ही विश्वसुद्धा जिंकता, पण त्यासोबतच बुद्धीने देखील कार्य करायला लागेल. हम्म, हम्म, आणि हम्म. म्हणून 2 मुलांक असलेल्या व्यक्तींनी आचमन करावं. आता 2 मुलांक असलेल्या व्यक्ती कोण? तर ज्यांची जन्मतारीख 2 आहे, 11 आहे, 20 आहे किंवा 29 आहे, किंवा ज्यांचा भाग्यांक 2 आहे किंवा ज्यांचा वर्षांक 2 आहे. या सगळ्यांसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर त्यांनी सगळ्यांनी हे उपाय करावे, आवर्जून करावे. तुम्हाला वर्षभर लाभदायक राहील. ओके, म्हणजे चांगलंच आहे. मुलांक 2 वाल्यांना पण. ओके, मुलांक 3 बद्दल काय बोलाल? मुलांक 3 गुरुदेवांचा अंक. गुरुदेव बृहस्पती, देवगुरु बृहस्पती जे आपले मार्गदर्शक आहेत. कठीण परिस्थितीत किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाला सहकार्य देणारा ग्रह म्हणजे गुरु, देवगुरु बृहस्पती. किंवा आपण आपल्या कुंडलीत जेव्हा म्हणतो तेव्हा कुंडलीतील सगळ्यात शुभ ग्रह म्हणजे गुरु. हो, कारण तो देवांचा गुरु आहे, बृहस्पती आहे. तर 3 अंक हा गुरुदेवांना रिप्रेझेंट करतो. मग ज्यांची जन्मतारीख 3 असेल, 12 असेल, 21 असेल किंवा 30 असेल, या सर्वांचा मुलांक येईल 3. 3. किंवा ज्यांचा भाग्यांक 3 असेल किंवा ज्यांचा वर्षांक 3 असेल, या सर्वांना हे भाग्य लागू पडेल. मग 2026 तुमच्यासाठी कसं? हम्म. तर रवी आणि गुरु यांच्यात मैत्रीचं नातं आहे. ओके. कारण रवी म्हणजे राजा आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक. हो. आणि गुरुला जेव्हा राजाश्रय मिळतो, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे पूर्वीच्या काळी राजे लोक स्वतःच्या दरबारात गुरु ठेवत होते. हम्म, किंवा आज स्थिती बदलली आहे. गुरुला राजाश्रय मिळणं म्हणजे एखाद्या ज्ञानी व्यक्तीला योग्य व्यासपीठ मिळणं. हम्म. तसं व्यासपीठ मिळण्याची शक्यता 2026 या वर्षात 3 मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी निर्माण होत आहे. त्यामुळे 3 अंक असणारे व्यक्ती अत्यंत प्रगती करतील. मग तुम्ही शिक्षक असाल, कोणत्याही क्षेत्रात मार्गदर्शन करत असाल, सोशल मीडियावर असाल, लेखक असाल, तुम्हाला एक राजाश्रय मिळेल किंवा तुमच्या पुस्तकाला मागणी येईल. कारण 2026 मध्ये शनीचा सुद्धा सहभाग आहे, की सामान्य जनता. हम्म, हम्म. मग जनतेकडून तुमच्या लेखनाला प्रतिसाद मिळेल, तुमच्या भाषणाला मिळेल किंवा तुमच्या युट्यूबवरच्या एखाद्या एपिसोडला मिळेल. हो.
त्यामुळे 3 मुलांक असलेले व्यक्ती हे 2026 मध्ये त्यांच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करतील. लोक तुमचा सन्मान करतील. मग आता इथे कसं होतं ना, की एक नक्की लक्षात घ्या, हे जरी सगळं असलं तरी 2026 मध्ये आपल्या 9 ग्रहांपैकी 8 ग्रह राशी परिवर्तन करतील. एकमेव स्थिर राहणारा ग्रह हा शनी आहे, की जो 2026 मध्ये छुप्या रूपात आहे. कारण असं तो डायरेक्ट दिसत नाहीये. 26 आपण जेव्हा पाहतो तो 2+6 म्हणून तो लक्षात येतो. हो. तर तो शनीचा आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये काय होतं ना, की तुमचं भाग्य खूप छान आहे. पण शनी इथे बसलेले आहेत. शनिदेव बसलेले आहेत. शनिदेव न्यायाधीश आहेत. त्यामुळे तुम्ही कर्म मात्र चुकवू नका. ओके. मग ते मुलांक 1 असेल उत्तम, परंतु कर्म चुकवू नका. मुलांक 2 असेल उत्तम, कर्म चुकवू नका. मुलांक 3 असेल उत्तम, कर्म चुकवू नका. ओके. त्यामुळे कर्माच्या बाबतीत जास्त सजग राहणं ही 2026 या वर्षाची मूलभूत आणि प्राथमिक गरज आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. तर 2026 मध्ये 3 मुलांकासाठी आपण उपाय देऊ. हो, मी त्याच्यावरच येणार होतो आता. 3 मुलांकाचे जेव्हा आपण उपायाचा विचार करतो तेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा, गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करा. अनादर करू नका. वाईट शब्द बोलू नका. या 3 गोष्टी तुम्ही पाळा. त्यांना नमस्कार करा. काय होतं ना, की जर आपण आदर करू शकलो नाही हरकत नाही, नमस्कार करू शकलो नाही तरी हरकत नाही, परंतु कळत नकळत जर आपण अनुद्गार काढले, चुकीचे शब्द काढले, तर त्याचा एक नकारात्मक प्रभाव थेट आपल्यावर होतो. ओके. त्यामुळे मुलांक 3 असणाऱ्या व्यक्तीने विशेषतः ह्या 2026 मध्ये हे लक्ष द्यावं. आणि उपाय सांगत असताना आपण असे उपाय सांगतोय की जे सगळ्यांना उपयुक्त ठरतील. कारण 2026 रवीचा अंक आहे, म्हणजे सगळ्यांनीच सूर्याला अर्थ द्यावं तरी उपयुक्त राहील. ओके. 2026 मध्ये 2 म्हणजे चंद्र आहे, म्हणजे आचमन हा उपाय पण सगळ्यांनी केला तर उत्तमच आहे. त्याच पद्धतीने 3 मुलांक असलेल्या व्यक्तींनी घरात मोरपीस लावावा. मोरपीस. कुठल्या दिशेला वगैरे तसं काही नाही ना, स्पेसिफिक? पश्चिम दिशेला लावा, भिंतीवर लावा. ओके. त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. मोरपीस हे भगवान श्रीकृष्णाची आठवण देतात. भगवद्गीतेतील तत्व आपल्याला आठवतात. गीतेतील श्लोक आपल्याला ते आठवण करून देतात. आणि गुरु हा मार्गदर्शकच आहे. त्यामुळे मार्गदर्शकाचं ज्ञान अजून झकोल होतं. बरोबर आहे. म्हणून घरात तुम्ही मोरपीस लावा. त्याचा हा उपाय 3 मुलांकासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्यांची जोरात प्रगती ह्या वर्षात आहे. इतरांनी पण केलं तर चालणार आहे. ओके. भाग्यांक आणि वर्षांक ज्यांचं 3 आहे त्यांनी सुद्धा हे करावं. मग शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही एखादी कठीण परीक्षा देणार असाल, स्पर्धा परीक्षा असेल, एखादी महत्वपूर्ण डिग्री तुम्ही मिळवणार असाल, एखादं स्वप्नवत तुमचं कॉलेज असेल की मला या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचं आहे, तर हे गुरुदेव इथे तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. कारण वर्षांक रवी, रवी गुरु मित्र, तुमचा मुलांक गुरु किंवा भाग्यांक गुरु, त्यामुळे ही तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही यशाचा एक मोठा टप्पा इथे गाठणार आहात. नक्कीच. नियम काय? शनिदेव, कर्माकडे लक्ष ठेवा. हा नियम विसरू नका. ओके. मुलांक 4 बद्दल? मुलांक 4 हा राहूचा अंक आहे. आणि होतं काय की रवी आणि राहू यांच्यात शत्रुत्व आहे. ओके. कारण राहूची निर्मिती कशी झाली आपल्याला माहिती आहे. स्वरभानू राक्षस, विष्णुदेव अमृत वाटत होते. स्वरभानू जाऊन रांगेत बसून गेला. तो गुपचूपपणे अमृत प्राशन करणार होता. हो. तर रवी आणि चंद्राने जाऊन भगवान विष्णूंना सांगितलं की तो 5 स्वरभानू राक्षस बसला आहे. आणि मग भगवान विष्णूने त्याचं मुंड कापलं. होतं काय ना की आपल्याला माहितीये, शाळेत जर कोणी आपली चुगली केलेली असेल तर आपण त्या शिक्षकाला माफ करून देतो. आपण विसरून जातो की आपल्याला शिक्षा कशासाठी झाली होती. पण ज्या मित्राने चुगली केलेली असेल त्याला आपण विसरत नाही. बरोबर. त्यामुळे राहू रवीला शत्रू मानतो. ओके. हा. आणि राहू म्हणजे छाया, राहू म्हणजे भ्रम आणि सूर्य म्हणजे प्रकाश.
जिथे प्रकाश आला की तिथे भ्रम संपतो. बरोबर. त्यामुळे राहू प्रधान व्यक्तींना 2026 हे प्रचंड विरोधाभासाचं वर्ष आहे. एक तर ते 10 पट प्रगती करतील ओके. किंवा 10 पट त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हं, हं, हं. कारण कसं आहे ना, की राहू हा सोशल मीडियाचा कारक आहे. बरोबर. आधुनिक साधनांचा कारक आहे. मंगळाचं सगळं इंजिनिअरिंग वगैरे सगळे विषय राहूच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे राहूला ही संधी आहे. पण केव्हा? जेव्हा त्याने शत्रुत्व कमी करून सकारात्मकरित्या कार्य सुरू केलं, तर 2026 मध्ये राहूची प्रचंड प्रगती होईल. यापूर्वी कधी झाली नाही ती होईल. अजून एक गोष्ट, मंगळ हा 9 अंक होता. अ, सूर्याचा 1 अंक आहे. म्हणजे एक सर्कल संपलं, दुसरं सर्कल सुरू झालं. युग परिवर्तन झालं. या नवीन युगात राहूला नवीन संधी मिळणार आहे. युग परिवर्तन घडलंय. फक्त राहूने काय करावं? योग्य कार्य करावं. राहू भ्रमाचा कारक, अटॅचमेंटचा कारक. मला पाहिजे आणि मलाच पाहिजेपर्यंत तो पोहोचतो. त्यामुळे मला पाहिजेपर्यंत कुठेतरी थांबलं पाहिजे राहूने. हा विचार राहूने करावा. मग 4 मुलांक म्हणजे काय? तर ज्यांची जन्मतारीख 4 असेल, 13 असेल किंवा 31 असेल, 22 असेल. मग हे 4 मुलांकाचे वर्ष झाले. मग 4 मध्ये 13 जेव्हा येतो तेव्हा तो सूर्य, 1 म्हणजे सूर्य, 3 म्हणजे गुरु आणि 4 म्हणजे राहू. मग इथे 13 अंक त्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरतो, कारण की इथे सूर्य आणि गुरु त्याला कुठेतरी सहकार्य करताय. ओके. म्हणजे राहूचा जरी राग असेल सूर्यावर, तरी सूर्य आणि गुरु इथे त्याला सहकार्य करणार आहे. आणि इथे पुढे सूर्य येतोय, राजा अगोदर येतोय, मग गुरु येतोय. 31 मध्ये काय होतं ना, की अगोदर गुरु येतो मग राजा येतो. तर त्यामुळे ते मार्गदर्शन जर राहूने योग्य ऍब्झॉर्ब केलं तर त्याची प्रगती होते. आणि 22 मध्ये जास्त संघर्ष होईल. कारण 22 मध्ये 2 अंक येतो, जो चंद्राचा आहे. मग राहूचं 2च व्यक्तींवर सगळ्यात जास्त राग, एक सूर्य आणि एक चंद्र. आणि 22 मध्ये हे दोघं येतील आता. त्यामुळे तिथे संघर्ष असेल. आणि एक असतं, जिथे संघर्ष जेवढा मोठा तेवढं मोठं यश. आणि राहू अटॅचमेंटचाच कारक आहे, अचिव्हमेंटचा कारक आहे. तर तो ते यश खेचून आणेल या वर्षात. हे कर्तृत्व राहू गाजवणार आहे. आणि हे वर्ष सूर्याच्या अखत्यारीत येतं. मुलांक 1, सूर्य आत्मविश्वासाचा कारक आहे. आत्मविश्वासही जेव्हा अतिरेकात जातो तेव्हा तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. आत्मविश्वास उत्तम आणि ओव्हर कॉन्फिडन्स हा त्रासदायक. त्यामुळे प्रत्येक मुलांकाच्या व्यक्तीने हे लक्ष ठेवावं की आपला कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नये. हा पण एक उपाय आहे. उपाय विविध पद्धतीने कार्य करतात. कधी मंत्र, कधी दान, कधी छोट्याशा गोष्टी, कधी घरात एखादी वस्तू आणणं. अशा अनेक पद्धतीने आपण आपलं भाग्य समृद्ध करू शकतो. कारण भाग्य घडवण्याचं सामर्थ्य ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठीच ऋषीमुनींनी आपल्यासाठी शास्त्र निर्माण केलं आहे. तर आपण ते करू शकतो. म्हणून आपण ते करावं. आणि उपायांच्या दृष्टीने जर आपण सांगितलं तर राहूचं घरात विशिष्ट स्थानं असतात. त्या स्थानांवर राहूचीच मालकी असते. त्यातलं एक स्थान सांगायचं झालं तर टॉयलेट, बाथरूम स्वच्छ ठेवा. आणि काचेच्या बाउलमध्ये तिथे खडा मीठ, लवंग या 2 वस्तू. तिथे प्लॅस्टिक यायला नको. अनेक लोक काय करतात, काचेचं सांगितलेलं असतं, आम्ही काचेची बरणी आणतात, त्याला प्लॅस्टिकचं झाकण असतं. तर ते तिथे नकारात्मकता येऊन जाते. तर तसं करू नका. आणि या पद्धतीने बाथरूम, टॉयलेट स्वच्छ ठेवा. म्हणजे राहू तुमच्या घरात नकारात्मकरित्या प्रवेश करणार नाही. राहू प्रवेश करण्याचं अजून एक माध्यम आहे, ते म्हणजे बूट चपला. कशाचं? बूट आणि चपला. ओके. हे नवीन फॅशन मध्ये काही लोक बूट चपला घालून सरळ घरात शिरतात. आणि तिथे ते त्यांचं राहू बिघडवून घेतात. घरातील सगळी देवतत्व बिघडवून घेतात. मग गुरु असेल, सूर्य असेल, रवी, चंद्र असेल,
किंवा आपले इष्टदेव असतील, त्यामुळे त्याची नकारात्मकता तयार होते, ओके. राहूची वृद्धी होते. त्यामुळे बूट चपला घालून घरात प्रवेश करू नका. ओके. हे उपाय मुलांक 4 असलेल्या व्यक्तींनी करावं. भाषा सौम्य ठेवावी, कारण मुलांक 4 असलेल्या व्यक्ती पटकन काही पण बोलून जातात आणि मग त्यांच्या शॉर्ट लक्षात टेम्पर असतात. हो, शॉर्ट टेम्पर पडण्यापेक्षा त्यांचं लक्ष त्यांच्या कार्यावर असतं. ओके. त्यामुळे ते इतर गोष्टीला लक्ष न देता थेट बोलून जातात. त्याचा एक नकारात्मक प्रभाव होतो. त्यामुळे एवढे उपाय राहूसाठी करावे तर मुलांक 4 असलेल्या व्यक्तींची प्रगती होईल, प्रचंड प्रगती होईल. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. 2026 मध्ये त्यांनी खूप प्रगती करावी. मुलांक 5 वरती. आता मुलांक 5चा आपण जेव्हा अभ्यास करतो ना, तेव्हा मुलांक 5 हा अत्यंत वेगळा आहे. त्याच्या पहिले 4 अंक येतात, नंतर 4 अंक येतात आणि मधोमध बुध ग्रह येतो. 5 मुलांक. बुध हा राजकुमार आहे ओके. आणि 1 अंक राजा, 2 अंक राणी. त्यामुळे बुध ग्रहाला 5 मुलांक असणाऱ्यांना हे वर्ष खूप महत्वाचे आहे. सकारात्मक आहे. वडिलांचंही सहकार्य आहे, आईचं पण आहे. शुक्र शुक्र सुद्धा सकाळी. आहे, त्यामुळे पैसा प्रतिष्ठा मिळणारच आहे. त्यामुळे मुलांक 5 असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत सकारात्मक आहे. किंबहुना सर्व अंकांमध्ये सगळ्यात सुखी अंक म्हणजे बुध 5. बरोबर. कारण यांना संघर्ष त्या तुलनेत कमी असतो. एक तर यांच्यात फ्लेक्झिबिलिटी असते, व्यापारी तत्व असतात, पटकन जुळवून घेतात, योग्य ठिकाणी त्यांचं निरीक्षण असतं, योग्य कार्य करून स्वतःचे हेतू हे लोक साध्य करून घेतात. बरोबर. त्यामुळे मुलांक 5 असलेल्या व्यक्तींसाठी हे वर्ष विशेष महत्वाचे आहे. मग आता 5 अंक मुलांक कुणाचा आहे तुम्ही सांगा. ज्यांचा जन्म 5 तारखेला झाला असेल, 14 तारखेला झाला असेल किंवा 23 तारखेला झाला असेल. परफेक्ट. 5, 14 किंवा 23 हो. या 3 तारखांना ज्यांचा जन्म झाला त्यांचा मुलांक येईल 5. त्यांचं भाग्य 2026 मध्ये प्रबळ आहे, सकारात्मक आहे. प्रगतीच्या नवीन संधी उभ्या राहतील. यातील जे व्यक्ती व्यापारी असतील त्यांना व्यापारात यश मिळेल. नोकरी पेशा व्यक्ती असतील त्यांना प्रमोशनच्या संधी मिळतील. सकारात्मक प्रगती होईल. या लोकांनी घरात तुळशीला ची काळजी घ्यावी, तुळशीला पाणी द्यावं, तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. काही घरांमध्ये तुळशीच्या जवळ कपडे वाळत घालतात किंवा बूट चपला भिरकावून लावतात. असं काही करायला नको. तुळशी ही लक्ष्मी देवी आहे, देवीचं स्वरूप आहे तुळशी म्हणजे. तर तिथे स्वच्छता ठेवा, तर त्यांची प्रगती प्रचंड होईल. आणि 2026 हे 5 मुलांक असणाऱ्या व्यक्तीसाठी, भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीसाठी आणि वर्षांक असणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यामुळे त्यांनी हे सगळे उपाय करावेत. मुलांक 6 बद्दल काय बोलाल? मुलांक 6 शुक्रदेवाचा अंक. शुक्र म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, लक्झरी आयुष्य. 21व्या शतकात ज्याला जे पाहिजे ते देणारा अंक म्हणजे मुलांक 6. राक्षस गुरु शुक्राचार्य. आता देवगुरु बृहस्पती आणि राक्षस गुरु शुक्राचार्य. तर राक्षस गुरु शुक्राचार्य यांच्याकडे एक ऍड ऑन कौशल्य होतं, संजीवनी विद्या, आणि त्यांना ते सहज मिळालं नव्हतं. म्हणजे कसं झालं ना की बृहस्पतीच्या वडिलांकडे शुक्राचार्य गेले होते लहानपणी शिक्षण घ्यायला. ते शुक्राचार्यांना त्यांनी शिक्षण दिलं, परंतु देवगुरूंना अधिक दिलं, बृहस्पतीला अधिक दिलं. त्यामुळे शुक्राचार्य दुखावल्या गेले. मग शुक्राचार्यांना ज्ञान हवं होतं. आणि तेव्हा काय व्हायचं ना की देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध सुरू असायचे. मग त्या युद्धामध्ये देव सतत विजयी होत होते, कारण त्यांच्याकडे अमृत होतं. आणि राक्षस पराभूत होत होते, त्यांच्याकडे काही अमृत नव्हतं. मग शुक्राचार्य हिमालयात गेले. त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली. अगदी झाडावर उलटे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष राहिलेत. अन्न सोडलं, हवेवर जगले आणि त्यांनी भगवान शिवला शेवटी प्रसन्न केलं आणि संजीवनी विद्या प्राप्त केली. ओके. तर आपला इच्छापूर्ती करून घेण्यासाठी
पाहिजे तेवढी परिश्रम करण्याची कॅपॅसिटी शुक्र मध्ये आहे आणि म्हणून मूलांक 6 असलेल्या व्यक्तीमध्ये आहे. या लोकांना लक्झरी आयुष्य मिळतं ते सगळे पाहतात, पण ते कुठून मिळतं? त्यांनी अगोदर परिश्रम केलेले असतात, त्यासाठी त्यांनी खूप सातत कार्य केलेलं असतं आणि त्यांना ते नंतर प्राप्त देखील होतं, कारण मूलांक 6 असल्यामुळे शुक्राचार्य त्यांच्या बाजूने असतातच बरोबर. आणि शुक्राचार्य आपल्या शिष्यांचं सतत काळजी घेतात. 2026 मध्ये शुक्र अंकासाठी किंवा 6 मूलांकासाठी अत्यंत शुभ आहे, कारण सूर्य सुद्धा सम आहे. 1 आणि 6 सम अंक आहे. 2 आणि 6 थोडी मैत्री आहे आणि 6 मूलांक असल्यामुळे 6 मूलांक आहेच 2026 मध्ये. त्यामुळे 6 अंक असणाऱ्यांना 2026 हे विशेष लाभदायक, अर्थदायक अंक आहे. या वर्षात भरपूर प्रगती होईल. यांनी घरातील महिलांचा सन्मान करावा. आई, बायको, बहीण यांना चुकीचे शब्द बोलू नये. किंबहुना जगातल्या कोणत्याही महिलेचा अपमान करू नये. हा नियम त्यांनी उपाय म्हणून वापरावा. ओके. त्यांच्यासाठी जे करता येईल ते करावं. त्यामुळे यांची प्रचंड प्रगती होईल. ओके ओके ओके. मुलांक 6 बद्दल, सॉरी, मुलांक 7 बद्दल. मूलांक 7. आता हा अंक केतूचा आहे. केतू म्हणजे अध्यात्म. केतू अध्यात्म का म्हणतो आपण त्याला? कारण तो तर राक्षस होता मुळात, स्वर्गाणू. हो. त्याला आता डोकं नाहीये. कारण की आपल्याला एवढी कथा माहिती असते की भगवान विष्णूने सुदर्शन चक्र फिरवलं आणि राहू केतू निर्माण झाले. राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोड्स, तर केतू म्हणजे चंद्राचं दक्षिण नोड्स. ओके. मग हा केतू कसा निर्माण झाला? तर अमृताचे काही बिंदू गळ्यापर्यंत गेलेले होते, त्यामुळे ते दोघं अमर झाले. पण ती जी बॉडी, सर भानूची बॉडी पडली, ती जमिनीवर येऊन ऋषींच्या आश्रमात पडली. त्या ऋषीच्या आश्रमात ऋषींनी काळजी घेतली, योग्य उपचार केले आणि मग केतू जिवंत झाला किंवा हेल्थ चांगली झाली त्याची. त्यामुळे केतूला अध्यात्माचा एक वारसा तिथून लाभला. तर केतू हा अध्यात्माचा कारक आहे आणि 2026 या वर्षात 2 येतं, जो चंद्र आहे. 8 येतं, शनी सुद्धा अध्यात्माचा कारक मानल्याच जातो. त्यामुळे केतू प्रधान व्यक्ती किंवा 7 मूलांक असलेली व्यक्ती या वर्षात देखील सातत्याने प्रगती करणार आहे. हे वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे. 2025च्या तुलनेत थोडा संघर्ष वाढेल, पण तरी सुद्धा प्रगतीचं आहे. यांनी ध्यान धारणा करणं अत्यंत आवश्यक असतं. रोज किमान 15 मिनिटं मेडिटेशन करणं 7 मूलांक असलेल्या व्यक्तीने करणं किमान 2026 मध्ये, कारण उष्णता वाढलेली असेल. रवी हा उष्णतेचा कारक देखील आहे, उष्ण ग्रह आहे. त्यामुळे मूलांक 7 असणाऱ्या व्यक्तीने किमान 15 मिनिटं ध्यान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ओके 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 ओके. मुलांक 8 बद्दल. मूलांक 8 सगळ्यांच्या आवडीचा अंक, कारण या अंकाचं स्वामित्व आहे शनिदेवांकडे. शनी इज मनी. शनी हा पैसा देणारा ग्रह आहे. का बरं? कारण आपण 8 अंक लिहायला जातो नाही. कसा लिहिता? एकदा तो सुरू झाला की गोल गोल, पण तो थांबत नाही, सतत फिरत राहतो. कारण की तो सतत परिश्रम करत राहतो. निसर्ग कुंडलीत दशम स्थानात शनिदेवांची रास येते. शनी हा कर्माचं कारकत्व आहे. शनी कर्मप्रधान आहे आणि 2026 मध्ये छुप्या रूपात शनिदेव आहेतच. त्यामुळे शनिदेवांसाठी हे वर्ष प्रचंड परिश्रमाचं आहे. आता होतं काय ना की 1 आणि 8 यांच्यात शत्रुत्व आहे. पण हे शत्रुत्व कसं आहे? पिता आणि पुत्र आणि आदर्श शत्रू. त्यामुळे हे आदर्श शत्रू असल्यामुळे शनी परिश्रम करतील आणि ते ज्या पद्धतीने परिश्रम करतील, तर पिता हा शेवटी पिता असतो. त्यामुळे सूर्यदेव सहकार्य करतील. आणि शुक्र पण आहे, त्यामुळे पैसाही मिळेल. शनी शुक्राची फ्रेंड आहे असं ऐकलंय. शनी शुक्र ना मित्र आहे, पण त्याच्यात खूप मोठी गंमत आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगते की शुक्रदेव ज्या गोष्टींचं कारकत्व शुक्रदेवांकडे आहे,
आणि शुक्र हे भौतिक सुखाचा कारक आहे. हो. तो राक्षसांचा गुरु आहे. शनी हा राक्षस आहे. हा. कोणत्याही गुरुला आपल्या विद्यार्थ्यासमोर भौतिक सुखाचा आनंद घेता येईल का? अच्छा अच्छा. नाही नाही नाही. हा. नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा शुक्र आणि शनी हे मित्र असून सुद्धा जेव्हा ते एकत्रित येतात तेव्हा त्या जातकाच्या आयुष्यात वैवाहिक सुखात उणीव निर्माण होते. हा. तर ती उणीव निर्माण झाल्यामुळे आणि 2026 मध्ये अनेक कौटुंबिक संवाद निर्माण होणारच आहे. कौटुंबिक आघाडीवर तुम्हाला थोडं नमतं घेऊन थोडं प्रेमाने स्थैर्य हे टिकवावं लागेल. 2026 हे त्या दृष्टीनेही कठीण आहे, कारण अतिभावना झाल्या की वादाचं रूपांतर विसंवाद आणि वितंडवादापर्यंत जातात. आणि हे सगळ्यांनाच लागू आहे, कारण 2026 मध्ये एकीकडे सूर्य आहे, दुसरीकडे चंद्र आहे, भावनेचा कारक. अग्नी आलं, त्याच्या पाठोपाठ जल आलं, त्याच्या पाठोपाठ शुक्र आलं, त्याच्या पाठोपाठ शनी म्हणजे वायू आला. त्यामुळे छोट्याशा प्रश्नाचं गंभीर रूप केव्हा होईल हे आपल्याला काय कुणालाच कळणार नाही. त्यामुळे कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने 2026 सगळ्यांसाठीच कठीण आहे. 8 अंकासाठी पण खूप अधिक कठीण आहे. त्यामुळे 8 अंकाने त्या बाबतीत काळजी घ्यावी. बाकी त्यांचं कर्तृत्व आणि यश हे 2026 मध्ये मोठं असणार आहे. ह्यांच्यासाठी उपाय वगैरे? हो, उपाय तर मी नक्कीच देईल. शनी प्रधान व्यक्तींना उपाय देणं गरजेचं आहे. हे सतत कर्मप्रधान असतात. गीतेचं ते जे तत्व आहे, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, हे यांनी आचरण करावं, सतत कार्यरत राहावं. स्वतःचे जे कलिग्ज असतील, सहकारी असेल किंवा तुमची टीम असेल, त्यांच्याशी सौजन्याने वागावं, स्टाफशी सौजन्याने वागावं. कारण की या सगळ्या लोकांचं कारकत्व, मजूर वर्गाचं कारकत्व शनिदेवांकडे आहे. त्यांचा सन्मान करावा. म्हणजे 8 मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 8 असेल, 17 आहे किंवा 26 असेल, हो. या सगळ्यांसाठी मग ते प्रगतीदायक ठरेल. 8 अंक हा शुद्ध शनीचा अंक झाला. 17 अंक हा अधिक महत्वपूर्ण ठरतो. बघा, 17 मध्ये रवी आला, शनी आला, म्हणजे राजा पण आली, प्रजा पण आली, आणि 7 अंक म्हणजे केतू देखील आला. हो. त्यामुळे हा राजा कार्य करत असताना अत्यंत तटस्थ वृत्तीने प्रचंड परिश्रम करतो. 1, 7, 8 हे कॉम्बिनेशन तयार झालं. अंकांमध्ये ना कॉम्बिनेशनला खूप महत्व आहे, आणि म्हणून 17 अंकाला अधिक महत्व येतो. कारण हा 17 अंकच त्या पद्धतीने राजा जो तटस्थरित्या कार्य करतो आणि शनीच्या अखत्यारीत म्हणजे प्रचंड परिश्रम करतो नॉनस्टॉप, आणि म्हणून तिथे जनतेचं भलं होतं. त्यामुळे 17 अंक हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यानंतर येणारा अंक 26 म्हणजे चंद्र, शुक्र आणि शनी. मग इथे थोडंसं वाद संवाद, चर्चा, डोळ्यातून गळगळ पाणी, असे सगळे थोडेसे प्रकार होतात. खरेदी जास्त होते, शॉपिंगमध्ये पैसे खर्च होऊन जातात. पैसे खर्च करून आल्यावर, घरी आल्यावर विचार होतो की नसतं घेतलं तर चालण्यासारखं होतं, पण तोपर्यंत पैसे खर्च झालेले असतात, त्यामुळे पैसे गेलेले असतात, असं नुकसान तिथे झालेलं असतं. तर अशी सगळी थोडीशी गंमत 26 या अंकाची येते, पण तरी सुद्धा ती परिश्रमी असतेच. कारण मूळ शनीचं कारकत्व काही तिथे असतंच. तर असं हे 3 अंक. त्यामुळे मुलांक 8 असणाऱ्या व्यक्तींनी हे उपाय करावे. भाग्यांक 8 वाल्यांनी करावं, आणि वर्षांक 8 ज्यांचं आहे त्यांनी सुद्धा करावं. हे वर्ष तुम्हाला भाग्याचं, समृद्धीचं आहे. कौटुंबिक आघाडीवर तुम्हाला थोडं काळजी घ्यावी लागेल. ओके ओके. मुलांक 9 बाबतीत? मुलांक 9, मागच्या वर्ष मुलांक 9चं होतं. खेळात भारताने अनेक ठिकाणी खूप मोठी आघाडी मिळवली. अनेक स्पर्धामध्ये भारताने सातत्याने यश मिळवलं, की जे आपण 2024 मध्ये पण बोललो होतो की 2025 मध्ये भारताला सातत्याने खेळात मोठं यश मिळेल, कारण ते वर्षच मुळात मंगळाचं होतं. मंगळ हा लहान भावंडाचा कारक, रक्ताचा कारक, खेळांचा कारक, युद्धाचा कारक, सेनापती तो आहे, संघर्षाचा कारक. त्यामुळे मंगळासाठी हे वर्ष अत्यंत सकारात्मक आहे, कारण की त्याला आता राजा आदेश देईल आणि हा कार्य करेल. बरोबर. त्यामुळे मंगळ ज्यांचं मुलांक 9 आहे असे व्यक्ती मोठी प्रगती करणारच आहेत. मग 9 मुलांक कोणाकोणाचा असेल सांगा? ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27. परफेक्ट. हो.
9, 18 आणि 27 मग या तिघांचं भाग्य थोडं थोडं बदलतं. जसं त्यांचं शुद्ध 9 आहे, ते अत्यंत अग्रेसिव्ह, धडाडी, कर्तृत्व, हातात कार्य घेतलं की संपेपर्यंत थांबणार नाही. आपण त्यांना एखादं काम सांगितलं की आपण पुढचं वाक्य बोलेपर्यंत त्यांनी काम सुरू करून टाकलेलं असतं. हो. कारण ते अगोदर कार्य करतात मग विचार करतात. आणि मग 9 नंतर येतो 18 अंक, की जिथे रवी आणि शनी आहे आणि नंतर मंगळ. मग रवी, शनी, मंगळ असं ते एक युनिट तयार होतं. त्यामुळे यांचं धडाकेबाजपणा थोडा कमी असतो. हे थोडं विचारपूर्वक करतात. कारण राजाच्या बुद्धीवर थोडी जबाबदारी असते तिथे. राजा हा जबाबदारीने कार्य करेल. सेनापती ज्या पद्धतीने करेल, त्या पद्धतीने राजा करत नाही. त्यामुळे हे थोडं विचारपूर्वक कार्य करतात. आणि 27 जेव्हा येतो, तेव्हा 2 आणि 7 हे अंक येतात. 2 चंद्राचा आहे, 7 केतूचा आहे. मग इथे चंद्र, केतू आणि मंगळ. तर केतू आणि मंगळ सोबत आल्यामुळे थोडा दोष बनतो. चंद्र आणि मंगळ आल्यामुळे पण दोष बनतो. तर यांचा अग्रेसिव्हनेस, थोडंसं चिडखोरपणा, थोडंसं चुकीच्या प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया या दिशेने जाऊ शकतात. पण यांनी जर अध्यात्माचं कार्य केलं, थोडंसं मेडिटेशन केलं, तर त्याच्यात सकारात्मकता निर्माण होऊ शकते आणि मग त्यांना त्यांची सुद्धा प्रगती होते. कारण जो कार्य करतो तो यशस्वी होतो. हो. आणि मंगळप्रधान व्यक्ती, 9 मुलांक असलेला व्यक्ती हा कार्यप्रवीण असतोच. त्यामुळे त्यांची प्रगती होईल हे तर 100% आहे. ओके. फक्त अंकाप्रमाणे थोडा हा फरक पडतो. आणि 2026 हा राजाचा अंक आहे, सेनापतीची प्रगती होणार आहे. त्यामुळे यांची प्रगती 100% होईल. तर असे हे झाले मुलांक 1 ते 9. याच्यात आपल्या सगळ्या तारखा येतात, वर्ष येतात. प्रत्येक व्यक्तीला आपली बर्थ डेट माहिती आहे, अर्थात तुमची जन्मतारीख. आणि त्यामुळे सहज तुम्ही तुमचं भाग्य बदलवू शकतात, घडवू शकतात. भाग्य घडवून आणण्याचं सामर्थ्य या अंकशास्त्रामध्ये आहे. बरोबर. मॅम, एवढं सगळं तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचं. पण मला आहे ना, थोडक्यात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल नंबर 1 to 9 साठी त्यांचं करिअर, हेल्थ आणि रिलेशनशिप बद्दल. खूप महत्वाचे प्रश्न आहे. आपण क्रमाने घेऊया. हो, हो. काय अगोदर करिअर घेऊ की हेल्थ घेऊ? तुमच्या हिशोबाने. बरं, बरं. एक मुलांक व्यक्ती ज्यांचा आहे, त्यांचं आरोग्य उत्तम राहील. त्यांनी जर रागावर नियंत्रण ठेवलं तर. कारण जसं आपण अगोदरही बोललो, की एक हा मुलांक आहे. आत्मविश्वास असतो. अति आत्मविश्वास झाला तर तो चुकतो. बरोबर. किंवा मी बरोबर हे ठीक आहे. पण जेव्हा ते मीच बरोबर असं हां, येतं, हां, हां. तेव्हा माणसाचा राग वाढतो. राग वाढला की मन विचलित होतं. त्याच्यामुळे मानसिक तणाव आणि त्याचा नंतर आजार. बरोबर. म्हणजे एक मुलांक असलेल्या व्यक्तीला जर आरोग्य सांभाळायचं असेल, तर त्याने बेसिक एवढा नियम पाळला तर या 2026 मध्ये त्यांचं सर्वसाधारण आरोग्य उत्तम राहील. सर्दी खोकला सगळ्यांना लागू असतो, हो, पण ते आहे. सर्वसाधारण आरोग्य यांचं सकारात्मक राहील. करिअरच्या दृष्टीने जेव्हा आपण एक मुलांकासाठी विचार करतो तेव्हा अत्यंत सकारात्मक राहील. तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा, तुमचं करिअर ब्राईट आहे, कारण तुमचंच वर्ष आहे, राजाचं वर्ष आहे. हो. राजा देणारा आहे, तो स्वतःचं करिअर समृद्ध करत असताना स्वतःसोबत 4 माणसाचं करिअर समृद्ध करत असतो. हो. आणि करिअर समृद्ध झालं की पैसा येतो. बरोबर. म्हणजे आरोग्य, हेल्थ, वेल्थ, करिअर सर्व दृष्टीने एक मुलांकासाठी काळ सकारात्मक आहे. फक्त त्यांनी बेसिक नियम पाळावे आणि सुरुवातीलाच आपण जे एक मुलांकासाठी उपाय दिला त्या उपायांचा अवलंब करावा, जास्तीत जास्त उपाय करावे. हे जे आज मी उपाय सांगितलेत ना, ते असे सांगितले की कोणत्याही व्यक्तीने आपापल्या घरात केले, ते करण्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाहीये, पैसे लागणार नाहीये, हो, तेवढं आहे. काही मिनिटं लागणार आहेत. ते तुम्ही अवलंबले तर तुमचं भविष्य चांगलं होऊ शकतं. कारण हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. तर ते करावं. एकसाठी सकारात्मकता आहे. त्यांचं रिलेशनशिप. आता रिलेशनशिपमध्ये कसं होतं ना, की रिलेशनशिपमध्ये मीच बरोबर ही भाषा चालत नाही. हो. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये इथे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून एक मुलांक असणाऱ्या व्यक्तीने कायम आठवावं की आपला मुलांक 1 आहे, या वर्षाचा राजा रवी आहे. तर त्यांनी थोडंसं जोडीदाराच्या बाजूने विचार करून निर्णय घ्यावा. ओके.
ती गरज आहे. कारण की बघा, तुमचं कुटुंब चांगलं असेल, रिलेशनशिप चांगली असेल, तर तुम्ही बाहेर कर्तृत्व गाजवू शकतात. बरोबर. घरात जर वाद असेल तर बाहेर तुम्हाला सुख समृद्धी नाही लाभू शकत. तर मुलांक 1 असणाऱ्या व्यक्तीने या बाबतीत लक्ष द्यावं. नक्कीच. मुलांक 2 बाबतीत. मुलांक 2, आरोग्य या दृष्टीने विचार केला तर इथे पुन्हा तोच प्रश्न आला, 2-0-2 हं, हं. म्हणजे भावना आणि भावना आणि भावना. हं. भावनेच्या पलीकडे जाऊन यांनी बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे. मन चंगा तो कसोटी में गंगा. हो. म्हणजे जेव्हा तुमचं मन उत्तम असेल तेव्हा तुमचं आरोग्य उत्तम असतं. हं, हं. इथे सुद्धा मनावरच आजार किंवा हेल्थ डिपेंड आहे. तर मुलांक 2 असणाऱ्या व्यक्तीने आनंदी राहावं. आनंद घेता आला पाहिजे आयुष्यात. सगळं असतं तुमच्याकडे किंवा नसतं, किंवा अर्धी भाकर खाऊनही माणूस सुखात राहू शकतो. आनंद घेण्याचं स्किल तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करा. संवेदनशील आहेच. मुलांक 2 असलेली व्यक्ती अत्यंत संवेदनशील आहे, प्रेमळ आहे. फक्त यांनी समोरच्यांकडनं अपेक्षा करू नये. कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंग होतो, मग त्याचे यांना दुःख होतं आणि त्यामुळे ह्यांच्या आजारी पडण्याची शक्यता वाढते. हं, हं, हं. त्याबाबत त्यांनी सजग राहावं. हेल्थ त्यांची उत्तम आहे, वेल्थ उत्तमच असणार आहे. राजाचा वर्ष आहे, राजा हा त्यांना देणारच आहे, कारण की 2 मुलांक म्हणजे चंद्राचं. हो. त्यामुळे हेल्थ उत्तम असेल, वेल्थ उत्तम असेल, करिअर ब्राईट असेल. हं. मग तुमचं क्षेत्र जर सायकोलॉजीशी संबंधित असेल, मेडिकलशी संबंधित असेल, इंजिनिअरिंग असाल, डॉक्टरी असाल किंवा एक विवाह संस्था तुमची असेल, तर या वर्षात प्रचंड प्रगती होणार आहे. त्यामुळे 2 मुलांकासाठी या सर्व दृष्टीने प्रेमविवाहाचे योग आहेत. 2 नंबरवाल्यांना. हां, आयोजित विवाहाचेही योग आहे आणि प्रेमविवाहाचेही योग आहे आणि विशेषतः जून-जुलै या काळात ते योग अधिक प्रबळ होणार आहेत. ओके. त्यामुळे 2 मुलांकासाठी वर्ष चांगलं आहे. त्यांचं रिलेशनशिप कसं आहे? ते जे सुरुवातीला सांगितलं, इमोशन इथेही आले हं, हं. आणि अति भावनेत मग रिलेशनशिप विनाकारण बिघडते. अति अपेक्षा तयार होतात आणि सतत इमोशनली जर तुम्ही समोरच्याला बोलत राहिलात, तर कुठेतरी प्रश्न निर्माण होतात. हं, हं. त्यामुळे यांनी थोडं सौम्यतेने राहावं. संवेदनशीलता ठीक आहे, प्रेम ठीक आहे, परंतु थोडं बुद्धीने देखील कार्य करावं, मग त्यांचे रिलेशन चांगले राहतील. ओके. मुलांक 3 बद्दल? मुलांक 3 साठी करिअरच्या दृष्टीने अतिशय ब्राईट आहे. हं, हं. कारण गुरुचा अंक आहे. मग शैक्षणिक दृष्ट्या किंवा नवीन ज्ञान अर्जित करण्याच्या दृष्टीने मुलांक 3 असणारे व्यक्ती भाग्यवर्धक ठरतील. विद्यार्थी असतील, नवीन शिक्षण किंवा जे यापूर्वी कोणी तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही इव्हन जॉबला असेल आणि तुम्ही नवीन काही यावर्षी शिकणार असाल, तर आत्ताचं घेतलेलं शिक्षण तुम्हाला दीर्घकाळ उपयुक्त ठरेल हो. आणि त्यातून मुलांक 3 ची प्रगती होईल. आरोग्य चांगलं असेल, करिअर चांगलं असेल, त्यामुळे कुटुंबात आनंदी आनंद असेल. फक्त त्यांनी साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी आणि मार्च हे जे महिने आहे, त्या महिन्यात घरात विसंवाद होऊ नये याकडे लक्ष द्यावं. थोडं कुटुंबाला वेळ द्यावा, म्हणजे त्यांचं कौटुंबिक आयुष्य देखील उत्तम राहील. प्रेमविवाहाचे आणि आयोजित विवाहाचे योग आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या काळ त्यासाठी उपयुक्त राहील. ओके. मुलांक 4 बाबतीत? मुलांक 4 साठी थोडं संघर्षाचं आहे. आरोग्य, तुम्ही जेव्हा अति हार्डवर्क करता तेव्हा कुठेतरी विश्रांती घेणं देखील गरजेचं आहे. मुलांक 4 व्यक्तीला करिअरमध्ये संघर्ष असल्यामुळे त्या हार्डवर्क वाढवतील हं, हं. आणि हार्डवर्क वाढवल्यामुळे करिअरमध्ये संघर्ष वाढेल. त्यामुळे मुलांक 4च्या व्यक्तीने थोडी विश्रांती घ्यावी, थोडं शांततेने कार्य करावं. 2026 नाही तर 27 मध्ये पुन्हा तुमची खूप प्रगती होणार आहे. या वर्षात प्रगती आहेच, हं, हं, हं. फक्त ती लगेच दिसून पडणार नाही. हं, हं. त्यामुळे मुलांक 3च्या व्यक्तींनी शांतपणे, सौम्यपणे कार्य करावं, थोडी स्वतःची विश्रांती घ्यावी. कौटुंबिक आघाडीवर विसंवाद होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे. त्यामुळे कौटुंबिक नाती सांभाळावी. गरज पडली तर नमतं घ्यावं आणि घरात शांतता असल्यामुळे मग तुमची प्रगती घडून येईल. मुलांक 5 बाबतीत? मुलांक 5 साठी 2026 चांगलं आहे. आरोग्य तर उत्तम असेलच. हे लोक व्यापारात विशेष यश मिळवू शकतात.
एखादा नवीन व्यापार करण्याचं जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही लगेचच ते कार्य सुरू करावं. मीडिया सेक्टरमध्ये उत्तम कार्य करू शकतील, मार्केटिंगमध्ये करतील, मॅनेजमेंटमध्ये करतील. असे अनेक सेक्टर मुलांक 5 साठी सकारात्मक राहतील. कौटुंबिक दृष्ट्या किंवा रिलेशनशिपमध्ये जर आपण विचार केला तर बुधप्रधान व्यक्ती ह्या बोलण्यात हुशारच असतात. हो. म्हणजे 4-6 लोक उभे आहेत, त्यांच्यात जर एक व्यक्ती सातत्याने बोलत असेल तर तो बुधप्रधान असतो. त्यामुळे हे रिलेशनशिपमध्येही छान असतील. फक्त त्यांनी घरात बोलताना थोडंसं जोडीदारालाही बोलू द्यावं. हं, 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 हं. थोडंसं ऐकण्याची कला वाढवावी. हं, हं. मग त्यांची रिलेशनशिपही चांगली राहील, आरोग्य उत्तम राहील. छोटे-मोठे आजार मानवी शरीराला लागू असतात. पण वाईज और अदरवाईज सर्वसाधारण काळ उत्तम आहे. वाहन चालवताना थोडी काळजी घ्यावी. ओके, ओके. मुलांक 6 बाबतीत. मुलांक 6 शुक्राचा अंक आहे. रवी आणि शुक्र यांचं नातं सम आहे. त्यामुळे शुक्रप्रधान व्यक्तींना काय होतं ना, त्यांची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की त्यांना आजार येतो. हं, हं. आणि नेमकं 2026 मध्ये अगोदर चंद्र येतोय, मग शून्य, मग पुन्हा चंद्र आणि मग शुक्र. मग यांचं कसं होईल ना, की यांच्या मनात इच्छा झाली की मला एक मोबाईल घ्यायचा आहे हं, हं. आणि तो मोबाईल नाही मिळाला की यांची हेल्थ डाऊन व्हायला सुरुवात होईल. ओके. त्यामुळे यांनी थोडं डिझायरवर कंट्रोल करावं. बरोबर. त्यामुळे मग यांची हेल्थ सकारात्मक राहील, करिअर ब्राईट आहे. अ, विविध मेकअपची साधनं, गारमेंट्स, ब्रँडेड वस्तू या कोणत्याही व्यवसायात हे लोक असतील तर उत्तम यश गाठतील, प्रगती करतील. कौटुंबिक सौख्य या लोकांना उत्तम असेल. फक्त रवीचं वर्ष असल्यामुळे कुठेतरी इगोइझम येऊ देऊ नका. हे तर सगळ्यांनाच लागू आहे कारण वर्ष रवीचं आहे. हो. मग तेवढा एक नियम पाळा तर शुक्र म्हणजे शुक्रासाठी किंवा मुलांक 6 असलेल्या व्यक्तींसाठी हे सगळे सेक्टर सकारात्मक राहतील. विवाह जुळून येण्याचे योग यांचे साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात निर्माण होतील आणि त्या काळात उत्तम जोडीदार त्यांना लाभू शकतो. ओके, ओके. मुलांक 7 बाबतीत. मुलांक 7च्या बाबतीत सकारात्मक आहेत. जसं आपण सुरुवातीलाही बोललो, थोडासा संघर्ष आहे. त्या संघर्षाचे उपाय आपण त्यांना तेव्हा दिलेलेच आहे. हो, हो. करिअरमध्ये हे लोक यशस्वी होतील कारण यांची कार्य करण्याची पद्धतच थोडी वेगळी असते. हे तटस्थ भावाने कार्य करतात. म्हणजे बघा, एखादा शुक्रप्रधान व्यक्ती असेल, त्याने एखादा व्यवसाय सुरू केला की तो पहिला मुद्दा विचार करतो की मला किती टक्के नफा मिळेल, हं, हं. मग ते किती रुपये येतील, मग मी त्यातून काय काय खरेदी करेल. ते त्याचा नैसर्गिक भाव आहे. आणि केतू प्रधान व्यक्ती आहे ना, तो पहिले विचार करेल मी काय काय प्रोडक्ट आणायचे, ते उत्तमोत्तम कसे येतील, म्हणजे गिराईक कसे समाधान होतील, हा त्यांचा भाव असतो. किंवा सर्व्हिस बिझनेसमध्ये असेल तर मी उत्तम सर्व्हिस कशी देईल. त्यामुळे त्यांचा तटस्थ भावाने बिझनेस असल्यामुळे तो सक्सेस जाईल. बरोबर. त्याच भावाने त्यांनी करावं. सुरुवातीला दिलेले उपाय करावे. आरोग्याचे काही प्रश्न यांच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात. हॉस्पिटलचा खर्च देखील यांना यावर्षी लागू आहे. मात्र जर तुम्ही योग्य पद्धतीने साधना केली, योग केले, आसनं केली तर आरोग्य उत्तम राहू शकतं. आणि ज्यांना ज्यांना आरोग्याचे प्रश्न प्रत्येकाला असतातच. बरोबर. तर ओम गृहिणी सूर्याय नमः हा सूर्याचा मंत्र आहे. सूर्याला अर्धे आहे. आदित्य हृदय स्तोत्र आहे. या 3 पैकी कोणताही उपाय तुम्ही केला तर तुमचं आरोग्य हे उत्तम राहतं. हं, हं. म्हणजे आरोग्यासाठी सूर्याचे मंत्र, वैवाहिक सुखासाठी शुक्राचा मंत्र ओम शुक्राय नमः. हं. सोपं आहे. गुरुचा मंत्र ओम गुरुवे नमः. मंत्र जाप हा तुम्हाला थेट प्रभाव देतो. हं. उपायांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दान, कारण दान म्हणजे दिल्याने वाढून मिळतं. दिल्याने आपलं कधीच कमी होत नाही. दान आणि मंत्र जाप हे थेट प्रभाव देणारे उपाय आहे. म्हणजे रत्न वगैरे पेक्षा हे जे उपाय आहे ते कमी खर्चाचे किंवा विना खर्चाचे आणि थेट उपाय देणारे. रत्न तुम्ही घाला, तुमच्या हौशेने घाला, तुमच्या पत्रिकेला मॅच होत असेल तर घाला. पण खरे उपाय जर कोणते असतील तर ते दान आणि मंत्र. त्या पद्धतीने कार्यरत राहू, आरोग्य उत्तम मग त्यातून करता येईल. त्यांच्या रिलेशनशिप बाबतीत.
7 मुलांसाठी जेव्हा आपण रिलेशनशिप किंवा कौटुंबिक सौख्य किंवा कुटुंबातील वातावरण या दृष्टीने पाहतो, तर बऱ्यापैकी सकारात्मक वातावरण राहील. संध्याकाळी घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. काय घेऊन जायला पाहिजे? काहीही न्या. म्हणजे मधल्या काळात बघा भारतात परंपरा होती, साधा मोगऱ्याचा गजरा नवरा घेऊन यायचा. किती रुपयाचा यायचा? हो. अख्खं कौटुंबिक सौख्य त्यावर उभं राहायचं. हम्म, हम्म, हम्म. तुमच्या घरात लहान मुलं असतील, खाऊ. त्यांच्यासाठी चुरमुरे घेऊन जा. हम्म, हम्म, हम्म. खूप पैसे लागतात का नाही लागत, पण त्यांना कुठेतरी आपले पप्पा किंवा आपली मम्मी येईल, ते काहीतरी आपल्यासाठी आणत असतात. हा जो भाव असतो आणि त्यातून ते तुमची वाट पाहत असतात. तर ते घरातील वातावरण समृद्ध होतं आणि घरातील वातावरण समृद्ध झालं की रिलेशनशिप उत्तम चालते. बरोबर. मुलांक 8 बाबतीत. मुलांक 8ला थोडा संघर्ष आहे, कारण की शत्रू ग्रह येतात. रवी आणि शनी हे 2 संपूर्ण शत्रू ग्रह आहे. परंतु 8 स्वतःच्या परिश्रमाने शनिदेव कर्मप्रधान प्रवृत्तीने यश मिळवतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे, कारण यावर्षी शनिदेव वर्षभर जलतत्वात राहणार आहे आणि एकमेव ग्रह आहे की जे वर्षभर एकाच राशीत राहणार आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे जलतत्वासंबंधात आजार येण्याची शक्यता अधिक निर्माण होते आणि 8 असणाऱ्या व्यक्तीने आरोग्य जपणं हे अत्यंत आवश्यक आहे. ओके, ओके. त्यांचं रिलेशनशिप. रिलेशनशिप सर्वसाधारण सकारात्मक राहील आणि काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. काही उपाय करा जे तुम्हाला सांगितले आहे. कुटुंबांमध्ये सुख आणि समृद्धी नांदली पाहिजे, हेच आपलं ऋषीमुनी सांगून गेले आहे. मग त्यासाठी थोडंसं नमतं घ्यावं लागलं तर घ्या. प्रेमाने राहा, कारण प्रश्न निर्माण होणार आहेत आणि विसंवाद सुरू झाले घरात, तर हे वाक्य आठवून घ्या आणि घरात आनंदी राहा. हम्म. त्यातच आयुष्याचं पूर्णत्व सामावलेलं आहे. बरोबर. मुलांक 9 बाबतीत. मुलांक 9 करिअरच्या दृष्टीने ब्राईट. हो. उत्तम करिअर करतील, उत्तम प्रगती करतील. एक्साइटमेंट येऊ शकते. बीपी सारखे प्रश्न किंवा ब्लडशी रिलेटेड प्रश्न निर्माण होऊ शकतात. छोटे मोठे अपघाताचे योग आहेत. वाहन सांभाळून चालावं, स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. दिवसातून विशिष्ट वेळ कुटुंबासाठी काढून ठेवा, मग तुमची रिलेशनशिप चांगली राहील, कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कारण मुलांक 9 असणारी व्यक्ती सतत कार्याकडे लक्ष देऊन असते, तर त्यांनी थोडं कुटुंबाकडे लक्ष द्यावं. कुटुंब तुम्हाला नेहमीच सहकार्य करत असते. एक गंमत आहे बरं का, मुलांक 9 असणाऱ्या व्यक्तींना जोडीदार हा खूप सांभाळून घेणारा भेटतो. अरे बापरे. तर त्यांना सांभाळून घेतो, समजून घेतो, जुळवून घेतो, पण हे त्यांच्या कामात मग्न राहतात. त्यामुळे यांनी जर थोडा कुटुंबासाठी वेळ काढला, त्यांना कौटुंबिक सौख्य देखील उत्तम मिळेल. करिअर ब्राईट आहे. तर 9 मुलांक या व्यक्तीने या वर्षात प्रगती करावी, आनंदी राहावं, सुखी राहावं. धन्यवाद मॅम, तुम्ही इथं आला, आमच्या ऑडियन्सला एवढं मार्गदर्शन केलं, एवढं सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. तुमचा सगळा ऑडियन्स हा खूप सकारात्मक आहे. मागच्या वेळी मी कमेंट वाचल्या होत्या, खूप सकारात्मक कमेंट होत्या. यावर्षी देखील आता सगळ्यांनी आपापल्या मुलांकाप्रमाणे आपापलं भविष्य बघावं. तुम्ही तुमच्या मुलांकाशी किती रिलेट केलं ते कमेंट करावी, की माझा मुलांक 4 आहे, मी माझ्या मुलांकासोबत रिलेट केलं, हे सर्व कमेंट करावे. म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जे परिश्रम करता आहात लोकांपर्यंत उत्तम ज्ञान पोहोचवण्यासाठी, त्यात तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुमचं चॅनल समृद्ध व्हावं, या शुभेच्छा. धन्यवाद मॅम, तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पॉडकास्ट जर चांगला वाटला तर तुमच्या मित्रपरिवारांना जेवढं जास्त होईल तेवढा हा पॉडकास्ट शेअर करा. जेवढं जास्त हा पॉडकास्ट लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं त्यांना नॉलेज भेटेल. तर हा पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.